तर युवराज पण ना खूप सेफ खेळतोय. त्याचे क्रिमिनल ॲक्टिव्हिटीशी कनेक्शन आहेत हे तो त्याच्या फॅमिलीला कळूच देत नाहीये. आणि कौशिकी मॅडमच्या लॅपटॉपमध्ये सुद्धा JPC फॅक्टरीबद्दल काहीच माहिती नाही मिळाली आहे. बॉस, आपण ज्या मिशनसाठी इथे आलोय ना त्याबद्दल आपल्याला एकही लीड नाही मिळाली अजून. आणि युवराजच्या पासबुकमध्ये सुद्धा काही माहिती नाही मिळाली आपल्याला. हा डिंकाचा लाडू आहे ना माझा फेवरेट आहे. मी कंट्रोलच करू शकत नाहीये. निशी, तू हा लाडू खाऊ शकत नाहीस. मी प्रेग्नेंट आहे. हे मिशन लवकरात लवकर संपवणं मला. बॉस, काय झालं? कसला विचार करतेस? नाही, काही नाही. सॉरी, तू काय म्हणत होतास? हां, JPC मेडिकल फॅक्टरीचं काही कळलं नाहीये. नाही नाही नाही, तुझ्या डोक्यात वेगळंच काहीतरी चालू आहे. काय झालंय सांग मला. निशीचा. तिने काय केलं आता? नाही, नवीन काही केलं नाहीये, पण लग्नाआधीच जो घोळ घालून ठेवलाय त्याचाच विचार करते. म्हणजे केदार, हे बघ, निशी लग्नाआधीच प्रेग्नंट होती, ठीक आहे. लग्नाआधी प्रेग्नंट असल्यामुळे तिने घरात कोणाला सांगितलं नव्हतं. पण आता त्यांचं लग्न झालंय ना, आणि आता लग्नाला खूप दिवस झालेत. मग आता एवढी मोठी गोष्ट तिने का सांगितली नाहीये? बरं, ती प्रेग्नंट असल्यासारखी स्वतःची काळजीही घेत नाहीये. तू बघितलंस ना, त्या दिवशी डिंकाचा लाडू खायला निघाली होती ती. तिला मे बी माहिती नसेल की प्रेग्नन्सीमध्ये डिंकाचा लाडू खात नसतात ते. नाही केदार, काहीतरी गडबड आहे. निशी जितका हलगर्जीपणा करते ना तसं तिने नाही वागायला पाहिजे. आणि मुळात या लपवा छपवीच्या खेळात तिला आणि तिच्या बाळाला काही त्रास नको व्हायला रे. हे बघ, स्ट्रेस घेऊ नकोस. हवं तर निशीला सांग ना, तिला समजव की बाईने अशा अवस्थेत स्वतःची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे. ते तर तिला सांगावंच लागेल. आणि आता झालंय लग्न, त्याच्यामुळे आता तिने लवकरात लवकर ही गोष्ट घरच्यांना. काय 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 झालं बॉस? लागलं? इकडे एक मिनिट बस. अरे यार बॉस, बघू किती लागलं बघू. अरे बाप, केवढं लागलंय ते, रक्त आलंय. थांब, मी फर्स्ट एड किट घेऊन येतो. नाही नाही, थांब थांब. नाही थांब. निशी, काय काय करतेस काय तू? हा, मम्मा, गिळ गिळ आधी गिळते. मम्माकडे तारिणी मला लाडू खायला देत नव्हती ना, हे हा, म्हणून डब्बा भरून मी घेऊनच आले. नेहमी म्हणतो ना मी, ब्युटी विथ ब्रेन. आय नो. अगं देव अक्कल वाटत होता तेव्हा काय डिंकाचे लाडूच खायला गेली होतीस का ग? हा, अगं खा ना, तुला हवे तेवढे खा, पण दार तर बंद कर. ती तारिणी आली आणि तिने तुला पाहिलं तर? बघितलं तर काय, मी काय घाबरते का तिला? बघू दे ना. पण तिकडे खायचे होतेस ना, तिकडे का नाही खाल्ले? तिथे जर मी हे लाडू खाल्ले असते तर तारिणीला कळलं असतं ना आपलं प्रेग्नन्सीचं सिक्रेट. नाही म्हणजे या उघड्या दरवाजातून तारिणी आली आणि तिने पाहिलं की तू हे लाडू खातेस, तर ती काय करेल? काय करेल? बाहेर जाऊन सगळ्यांना सांगेल की हे नाटक आहे, बरोबर की नाही? म्हणून म्हटलं जे करायचं ते कर, फक्त दार बंद करून कर. काय बॉस, तू पण ना. सॉरी, दुखतंय का? केदार, पण ऐक ना, माझ्या पायाला अगं नको ठीक हात आहे, नाही लावूस तू. अरे पण अगं, केदार, बॉस. ऐक ना, खोटा जरी असलो तरी नवरा आहे मी तुझा, त्यामुळे दुखतंय का खूप? सुमीची आठवण येते. तुला कसं कळलं? एवढ्या वर्षाची मैत्रीण आपली बॉस. एवढं तर ओळखतो मी तुला. तिने जेव्हा मला जोडवी दिली तेव्हा तू तिच्या डोळ्यात बघितलं होतंस? केवढी खुश होती ती. माझा संसार सुरू झालाय म्हणून केवढा आनंद झाला होता तिला. आपल्यावर निरागसपणे प्रेम करणाऱ्या माणसांनाच आपण फसवतोय रे. मला तर कळतच नाहीये, हे मिशन संपवून जेव्हा मी घरी परत जाईन त्यावेळेस
कुठल्या तोंडाने समोर उभं राहू तिच्या डोळ्यात डोळे घालून बघायची सुद्धा हिंमत नाही होणार आहे माझी. बॉस, असा विचार का करतेस तू? जेव्हा तू तुझ्या आईच्या गुन्हेगाराला जगासमोर आणशील ना, आणि तुझ्या आईवर झालेले आरोप जेव्हा तू खोटे ठरवशील, तेव्हा तुझ्या घरच्यांना तुझ्यावर खूप अभिमान वाटेल. पण माझ्या ध्येयासाठी मी माझ्याच माणसांना दुखावतीये. बॉस, ही एक फेज आहे असं समज. त्यांना दुःख होईल, त्यांना वाईट वाटेल, पण आपला हेतू ते समजून घेतील आणि त्यांचा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आपण हे जे काही करतोय हे काही चुकीचं नाही करतोय आपण. हा, चल बस झालं विचार करणं. आता मागे टेक आणि आराम कर. ये सावकाश. सॉरी माझं चुकलं. मी चुकले. सॉरी. काय झालं? तारी, हात सोड. अरे कुठे नेतेस तारी? हात सोड माझा. निशिता, आम्ही जे काय ऐकलंय ते खरंय? काय ताई? लग्नाच्या दिवशी तू तारिणीला जे काही सांगितलंस ते खरं आहे का नाही? तू खरंच प्रेग्नंट आहेस? निशिता, टेल मी व्हॉट इज द ट्रुथ. बोल. अगं एवढी मोठी गोष्ट तुला कोणाला सांगावीशी वाटली नाही? अगं, या घराण्याचा वारस तुझ्या पोटात वाढतोय. इतका निष्काळजीपणा कसा करू शकतेस तू? नाही मम्मा, तसं ते. निशिता, चल. कुठे? कुठे म्हणजे? डॉक्टरांकडे. अजून कुठे? डॉक्टरांकडे? हो, मी पण येते. कितीही झालं ना तरी माझ्या युवराजचा वंश हिच्या पोटात वाढतोय. नाही मम्मा, डॉक्टरांकडे वगैरे जायची नाहीये, काही गरज नाहीये तशी. नाहीये. अरे असं कसं नको? हे बघ, माझ्या नातवंडाचं ना सगळं व्यवस्थितच व्हायला हवं. हा, वहिनी, लगेच घेऊन जा आणि सगळ्या टेस्ट करून घ्या. आधीच आपल्याला सगळं उशिरा कळलंय. चेतना काकी, इट्स ओके. मला असं वाटतं मी आत्ताच्या आत्ता गायनाकला फोनच करते. ताई, गायनाक कशाला? काही गरज नाहीये त्याची. काही गरज नाही म्हणजे? कारण मी नाहीये प्रेग्नेंट. काय? काय बोललीस तू? निशिता, काय बोललीस तू?